मित्रांनो, ज्या जागेवर आपली हळद निघाली नसेल हे बघू शकता. या साईडनं हळद निघालेली आहे, इकडे हळद निघालेली आहे, पण एवढ्या जागेमध्ये जे आहे ते हळद निघालेली नाही. तर या जागेवर आपल्याला जे आहे ते गड्डा घेऊन बघायचं, उकरून बघायचं इथं आपली हळद आहे की नाही, किंवा पडलीच नाही यंत्राद्वारे. पडली नसेल तर ठीक आहे, पण मित्रांनो पडून जर तिथं हळद जर सडली असेल तर मित्रांनो ती सड आजूबाजूला पसरू शकते. त्या सडीला आपल्याला तिथं स्टॉप करायचं आहे. म्हणून आपल्याला योग्य इलाज करण्यासाठी आपल्याला आपल्या शेतातील हळद जे आहे ते उकरून बघायची आहे. आत्ताही खूप शेतकरी बांधवांना फक्त वरून हिरवागार आपला प्लॉट पाहिलेला आहे, पण आतमधून आपल्या बेडमध्ये आपल्या हळदीला काय झालेलं आहे कोणीही अजून उकरून बघितलं नाही. त्याच्यामुळे आत्ताही चान्स आहे शेतकरी बांधवांनो, आपली हळद आतमधून बेडच्या आतमध्ये उकरून बघा. असा कोणत्याही प्रकारचा रोग जर तुमच्या हळदीवर असेल, काही जरी प्रॉब्लेम असेल तर खालील दिलेल्या नंबरवर किंवा इंस्टाग्रामच्या DMsला सुद्धा तुम्ही आम्हाला फोटोज टाकू शकता. आम्ही 100% तुम्हाला आन्सर देण्याचा या रोगांवर जो आहे तो प्रयत्न करू. आणि शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांचा काय प्रॉब्लेम आपल्याला DMsमध्ये येते आणि अजून सोबत शेतकऱ्यांना काय काय समस्या जात आहेत त्या सर्व समस्यांचा एक प्रॉपर व्हिडिओ जो आहे तो आपण यूट्यूबला तयार करू आणि त्या सर्व समस्यांना आपण जे आहे ते सोल्युशन व्हिडिओच्या माध्यमातून देऊ.